हॅलो डिअर फ्रेंड्स, मी तुमची विज्ञानची शिक्षिका वैष्णवी पाटील. स्वागत आहे तुमचं गुरुवर्या अकॅडमीमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण यापूर्वी जो काही आपला विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 आहे त्याच्यामधले सुरुवातीचे जे काही 2 पाठ होते, मग त्यामध्ये 6वा पाठ असेल वनस्पतींचे वर्गीकरण आणि 7वा पाठ त्याचं नाव होतं परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह, हे समजून घेतलेले आहेत. तर आजच्या भागामध्ये आपण परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. तर चला आता आपण आपल्या या स्वाध्यायाला सुरुवात करूया. यामध्ये आपल्याला पहिला प्रश्न विचारला गेला आहे, कार्बन, ऑक्सिजन व नायट्रोजन या चक्राचे काळजीपूर्वक निरीक्षण करा व खालील तक्ता पूर्ण करा. यामध्ये पहा, इथे आपल्याला तक्ता दिला गेला आहे. या तक्त्यामध्ये आपल्याला त्या चक्रांची माहिती भरून पूर्ण करायची आहे. तर पहिल्या तक्त्यामध्ये आपल्याला जैव भू रासायनिक चक्र हे दिले गेले आहेत. दुसऱ्या तक्त्यामध्ये आपल्याला जैविक प्रक्रिया आणि तिसऱ्या तक्त्यामध्ये आपल्याला अजैविक प्रक्रिया लिहायची आहे. तर यामध्ये सर्वात अगोदर पहिले चक्र ज्याचं नाव आहे कार्बन चक्र. तर हा जो काही कार्बन चक्र आहे त्याच्यामध्ये कोणती जैविक प्रक्रिया घडते, तर यामध्ये प्रकाश संश्लेषण आणि श्वसन विघटकांकडून अपघटन या महत्वाच्या जैविक प्रक्रिया या कार्बन चक्राद्वारे घडतात. तर यामध्ये अजैविक प्रक्रिया कोणत्या? ज्वलन असेल, पाण्यात श्वसन असेल. त्यानंतर दुसरे चक्र आहे ते म्हणजे ऑक्सिजन चक्र. या चक्रामध्ये कोणत्या जैविक प्रक्रिया घडतात किंवा या चक्राच्या मदतीने, तर त्यामध्ये प्रकाश संश्लेषण आणि श्वसन विघटकांकडून अपघटन. जैविक प्रक्रियांमध्ये ज्वलन असेल, ओझोन निर्मिती असेल, ऑक्साईडची निर्मिती असेल, या सर्व गोष्टी कशाद्वारे होतात, तर या सर्व गोष्टी अजैविक प्रक्रियेमध्ये होतात. त्यानंतर तिसरी आणि महत्वाचं चक्र म्हणजे नायट्रोजन चक्र. याद्वारे कोणत्या जैविक प्रक्रिया होतात, तर याद्वारे सुद्धा बऱ्याचशा जैविक प्रक्रिया आपल्याला झालेल्या पाहायला मिळतात. आणि त्या जैविक प्रक्रिया आहेत विघटकांकडून अपघटन करणे असेल, जैविक स्थिरीकरण असेल जे की जीवाणूद्वारे होतं, अमोनीकरण असेल जे की जीवाणूद्वारे केले जातं. त्यानंतर अजैविक प्रक्रियांमध्ये म्हणाल तर औद्योगिक स्थिरीकरण आहे, भौतिक स्थिरीकरण आहे, नायट्रीकरण आणि विनायट्रीकरण असे बऱ्याचशा क्रिया कशामध्ये होतात, प्रक्रिया या जैव भू रासायनिक चक्रांमध्ये घडतात. मग त्यापैकी काही प्रक्रिया या जैविक असतात तर काही अजैविक स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर इथे आपला पहिला प्रश्न संपतो. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. दुसरा प्रश्न आहे की खालील चुकीचे विधान दुरुस्त करून पुन्हा लिहा व तुमच्या विधानाचे समर्थन करा. तर इथे आपल्याला काही विधाने दिली गेली आहेत, त्यांना दुरुस्त करा म्हटलं गेलं आहे. म्हणजे ऑब्विसली अर्थातच ती विधाने चुकीची असणार आणि त्यांना दुरुस्त करून आपल्याला त्या विधानांचं समर्थन करायचं आहे. आपल्याला तिथे मांडायचं आहे की आपण जे काही विधान मांडलेलं आहे ते कशा पद्धतीने बरोबर आहे. तर पहिले विधान आपण सुरुवातीला पाहू. पहिले विधान आहे अन्न साखळीतील मांसाहारी प्राण्यांचे पोषण पातळी ही द्वितीय पोषण पातळी असते. तर हे जे काही विधान आहे ते विधान चुकीचं आहे, कारण अन्न साखळीतील शाकाहारी प्राण्यांची पोषण पातळी ही द्वितीय पोषण पातळी असते. प्रथम पोषण पातळी ही स्वयंपोषी उत्पादकांची असते, म्हणजे वनस्पतींची असते. मग त्याच्यावर अवलंबून असणारे जे काही शाकाहारी प्राणी असतात त्यांच्यापासून म्हणजेच उत्पादकांपासून काय करतात, पोषण द्रव्ये घेतात आणि या प्राण्यांनाच मांसाहारी प्राणी खातात. त्यामुळे या मांसाहारी प्राण्यांची पोषण पातळी ही तृतीय पोषण पातळी असते. त्यानंतर पुढच्या विधानाकडे आपण वळूया. पुढचं विधान आहे म्हणजे नेक्स्ट विधान ते म्हणजे पोषण द्रव्याच्या परिसंस्थेतील प्रवाह एकेरी वाहतूक गणला जातो. तर जे काही पोषण द्रव्य आहेत परिसंस्थेतील त्यांचा प्रवाह एकेरी मानला जातो. यामागे काही कारण आहे का, तर हो, कारण पोषण द्रव्याच्या परिसंस्थेतील प्रवाह ही एकेरी वाहतूक नसते, तर परिसंस्थेतील ऊर्जेची एकेरी वाहतूक गणली जाते. यामागे काय कारण आहे, तर परिसंस्थेतील निरनिराळ्या पोषण पातळ्यांमधून ऊर्जा प्रवाह एकाच दिशेने होत असतो. सूर्याच्या ऊर्जेपासून ते थेट कशाच्या सर्वोच्च भक्षकांपर्यंत ऊर्जा संक्रमित होत असते आणि याचाच परिणाम आपल्याला कशामध्ये पाहायला मिळतो, तर संक्रमण होत असताना उलट्या दिशेने कधीच ती जी काही ऊर्जा आहे ती येत नाही. पोषण द्रव्य मात्र उत्पादकांकडून कुठे जातं, उत्पादकांकडून भक्षकाकडे जातात. भक्षकांपासून विघटकांच्या साह्याने पुन्हा पोषण द्रव्य उत्पादकांना मिळू शकतात. यामुळेच हे जे काही
पोषण द्रव्ये आहेत त्यांचा प्रवाह कसा आहे, एकेरी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर ही जी काही पोषण पातळी आहे, या पोषण पातळीमध्ये काय होतं, बऱ्याच वेळेला त्यांचा जो काही प्रवाह आहे तो प्रवाह आपल्याला बऱ्याच वेळेला पोषण पातळींचा प्रवाह आपल्याला दुहेरी पाहायला मिळतो. दोन वेगवेगळ्या गटांमध्ये, दोन वेगवेगळ्या पोषण पातळ्यांमध्ये तो प्रवाह जात असतो. त्यानंतर पुढच्या विधानाकडे आपण वळूया. पुढचे विधान आहे ते म्हणजे परिसंस्थेतील परिस्थिती वनस्पतींना प्राथमिक भक्षक म्हणतात. परिसंस्थेमध्ये ज्या काही वनस्पती असतात त्यांना आपण प्राथमिक भक्षक म्हणतो. यामागे काही कारण आहे का? तर हो, यामागे कारण आहे. ते कारण कोणतं आहे? तर परिसंस्थेमधल्या ज्या काही वनस्पती असतात, परिसंस्थेतील वनस्पतींना प्राथमिक भक्षक म्हणत नाहीत. परिसंस्थेतील वनस्पतींना उत्पादक म्हणतात, कारण ते स्वतः अन्न निर्माण करतात, ते स्वतः अन्नाचं भक्षण करत नाहीत. सूर्याच्या ऊर्जेच्या साहाय्याने प्रकाश संश्लेषण करून वनस्पती या स्वयंपोषी उत्पादक असतात, म्हणून परिसंस्थेतील वनस्पतींना प्राथमिक भक्षक म्हणत नाही. समजलं का तुम्हाला? तर इथे आपला दुसरा प्रश्न संपतो. आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. तिसरा प्रश्न आहे कारणे लिहा. यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या विधानांची, वेगवेगळ्या गोष्टींची कारणे लिहायची आहेत. तर त्यामध्ये पहिल्यांदा दिलं गेलं आहे आपल्याला परिसंस्थेतील ऊर्जेचा प्रवाह एकेरी असतो, या संबंधी आपल्याला कारणे लिहायची आहेत. त्यामध्ये पहा, ऊर्जेचा महत्वाचा स्रोत कोण आहे? सूर्य आहे. सर्वच परिसंस्थांसाठी उत्पादक हरित वनस्पती सौर ऊर्जा काही प्रमाणात अन्नाच्या स्वरूपात साठवून ठेवतात. ही ऊर्जा एका पोषण पातळीकडून दुसऱ्या पोषण पातळीकडे संक्रमित केली जाते. विघटकांकडून यातील काही ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात बाहेर टाकली जाते. मात्र यातील कुठलीही ऊर्जा सूर्याकडे उलट्या दिशेने परत जात नाही, म्हणून परिसंस्थेतील ऊर्जेचा प्रवाह हा एकेरी असतो. तर जे काही उत्पादक असतात ते काय करतात, प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया करून स्वतःचं अन्न स्वतः निर्माण करतात. तर ते अन्न निर्माण करत असताना ते काय करतात, सूर्य प्रकाश मिळवतात, त्यापासून अन्नाची निर्मिती करतात. मग ते अन्न खाऊन ज्या त्यानंतरच्या पोषण पातळ्या असतात, त्यामध्ये बऱ्याचशा पोषण पातळ्या आपल्याला पाहायला मिळतील. शाकाहारी वनस्पती आहेत, शाकाहारी प्राणी आहेत. जे शाकाहारी प्राणी काय करतात, अशा वनस्पतींवरती स्वतःची अन्नाची गरज भागवत असतात. मग त्यांच्यावरती परत दुसरी पोषण पातळी अवलंबून असते, ती म्हणजे मांसाहारी प्राण्यांची. त्यामध्ये ते जे काही मांसाहारी प्राणी आहेत ते शाकाहारी प्राण्यांवरती अवलंबून असतात. अशा पद्धतीने मग ते मांसाहारी प्राण्यांनंतर सर्वोच्च भक्षक असतात, सर्वोच्च प्राणी असतात, ते काय करतात, तर या मांसाहारी प्राण्यांना खातात. तर त्या सर्वोच्च भक्षकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीरामध्ये जे काही पोषण आहे, जे काही ऊर्जा आहे, ते त्यांचं रूपांतर विघटक हे कशाच्या रूपात करतात, उष्णता ऊर्जेमध्ये ते बाहेर टाकतात. मात्र यातील कुठलीही ऊर्जा सूर्याकडे काय जात नाही, परत जात नाही. उलट प्रवाह त्याचा कधीही होत नाही. म्हणूनच परिसंस्थेतील ऊर्जेचा प्रवाह काय असतो, एकेरी असतो. त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे विविध जैव भू रासायनिक चक्रांचे संतुलन असणं गरजेचं आहे. यामध्ये काही कारण आहे का? तर हो, कारण रासायनिक चक्रांचं, या जैव भू रासायनिक चक्रांचे जर संतुलन बिघडले तर त्याचे अनिष्ट परिणाम किंवा आपण म्हणूया त्याचे बरेचसे वेगवेगळे परिणाम आपल्याला पाहावे लागतील किंवा भोगावे सुद्धा लागतील. तर निसर्गाने जे काही वेगवेगळ्या प्रक्रिया निर्माण केलेल्या आहेत, निसर्गता, त्या प्रक्रिया निसर्गाचं संतुलन करण्यासाठी, निसर्गाचा जो काही समतोल आहे तो राखण्यासाठी केलेला आहे. तर यामध्ये पहा, निसर्गातील विविध जैव भू रासायनिक चक्रे अव्याहतपणे संतुलित स्वरूपात चालू असतात. त्यामुळे सेंद्रिय पदार्थांपासून असेंद्रिय घटक पुन्हा निसर्गात परत येतात. मातीतले जीवाणू आणि इतर विघटक या चक्रात महत्वाची भूमिका पार पाडत असतात. जर ही जैव रासायनिक चक्रे असंतुलित झाली तर त्यांचे परिणाम परिसंस्थेचे असंतुलन घडवून आणतील, परिसंस्था नष्ट होतील. म्हणून विविध जैव रासायनिक चक्रांचं संतुलन असणं गरजेचं आहे. तशाच पद्धतीने पुढे आपण पाहूया पुढचा प्रश्न, पोषण द्रव्याच्या परिसंस्थेतील प्रवाह चक्रीय स्वरूपाचा असतो. तर पोषण द्रव्यामध्ये परिसंस्थेचा जो काही प्रवाह आहे तो कसा असतो, चक्रीय स्वरूपाचा असतो. यामागे कारण आहे की उत्पादक विविध पोषण द्रव्ये मातीतून मिळवून प्रकाश संश्लेषण करून अन्न निर्माण करतात. या प्रक्रियेत ते असेंद्रिय पदार्थांचे सेंद्रिय कार्बनी रूपात रूपांतर करतात. भक्षक हे अन्न खातात. भक्षकांच्या विविध पोषण पातळीतून अन्नरूप ऊर्जा संक्रमित केली जाते. ज्या वेळेला उत्पादक आणि भक्षक मृत पावतात तेव्हा त्यांच्या शरीरातील कार्बनी सेंद्रिय पुन्हा विघटक सजीवांकडून मातीत मिसळले जातात. तसेच
प्राण्यांच्या मलमूत्र इत्यादींचे देखील विघटन करून त्यातून काय केलं जातं, पोषण द्रव्य निर्माण करण्याचे कार्य विघटक करतात. अशा रीतीने पोषण द्रव्याचा परिसंस्थेतील प्रवाह कसा असतो, चक्रीय स्वरूपाचा असतो. तर पोषण द्रव्यामध्ये काय होतं पहा, जी काही पोषण द्रव्याची पातळी आहे त्यामध्ये प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे उत्पादक त्यांचे स्वतःचं अन्न स्वतः निर्माण करतात. या प्रक्रियेमध्ये असेंद्रिय पदार्थांचं सेंद्रिय कार्बनी रूपात रूपांतरण केलं जातं. तशाच पद्धतीने भक्षक अन्न खातात, मग भक्षकांच्या विविध पोषण पदार्थातून अन्नरूप ऊर्जा संक्रमित केली जाते आणि ती ऊर्जा त्यांच्या मृत्यूनंतर जे काही विघटक असतात त्या विघटकांद्वारे काय केली जाते, उष्णता ऊर्जेच्या स्वरूपामध्ये काही ऊर्जा ही काढून टाकली जाते. तर उर्वरित जी काही ऊर्जा आहे ती ऊर्जा कार्बनी रेणूंमध्ये वेगवेगळ्या कार्बनी संयुगांमध्ये केली जाते आणि ती प्रत्यक्षपणे मातीमध्ये, हवेमध्ये आणि पाण्यामध्ये मिसळली जाते आणि त्याचाच वापर करून पुन्हा उत्पादक त्यांची वाढ करतात आणि पुन्हा ही साखळी अविरतपणे चालू असते. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. पुढचा प्रश्न आहे, आकृतीसह स्पष्टीकरण तुमच्या शब्दात लिहा. तर त्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम कार्बन चक्राची माहिती लिहायची आहे. कार्बन चक्र काय असतो, कशा पद्धतीने काम करतो आणि त्याची आकृती सुद्धा आपल्याला काढायची आहे. तर यामध्ये पहा, कार्बनचे वातावरणातून सजीवांकडे व सजीवांच्या मृत्यूनंतर पुन्हा वातावरणाकडे होणारे अभिसरण व पुनर्चक्रीकरण म्हणजेच कार्बन चक्र होय. तर अजैविक कार्बनच्या अणूंचे मुख्यतः प्रकाश संश्लेषण व श्वसन क्रियेद्वारे काय होते, जैविक अभिसरण व पुनर्चक्रीकरण होते. ज्या काही हिरव्या वनस्पती असतात प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे कार्बन डायऑक्साईडचे कार्बोदकात रूपांतर करतात. तसेच त्या प्रथिने व मेद असे कार्बनी पदार्थही तयार करतात. शाकाहारी प्राणी काय करतात, हिरव्या वनस्पती खातात. शाकाहारी प्राण्यांना मांसाहारी प्राणी खातात. म्हणजेच वनस्पतींकडून जैविक कार्बन शाकाहारी प्राण्यांकडून मांसाहारी प्राण्यांकडे आणि मांसाहारी प्राण्यांकडून सर्वोच्च भक्षक प्राण्यांकडे संक्रमित होतो. शेवटी मृत्यूनंतर सर्व भक्षकांचे जीवाणू व बुरशी यांसारख्या विघटकांकडून काय केलं जातं, अपघटन होऊन कार्बन डायऑक्साईड वायू पुन्हा मुक्त होतो. हा वायू वातावरणात मिसळतो व पुन्हा वापरला जातो. अशा प्रकारे एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे कार्बनचं अभिसरण चालू असते. सजीवांच्या मृत्यूनंतर कार्बन निसर्गाकडे येतो व परत सजीवाकडे जातो. तर हे जे काही कार्बन चक्र आहे ते कशा पद्धतीने कार्य करतं हे आपण समजून घेऊ. तर सुरुवातीला पहा, जे काही वातावरणातील कार्बन आहे ते कार्बन वनस्पतींद्वारे शोषलं जातं किंवा प्रकाश संश्लेषण प्रक्रियेदरम्यान. तर जे काही शाकाहारी प्राणी आहेत त्या उत्पादकांना म्हणजे वनस्पतींना ग्रहण करतात. मग त्या वनस्पतीमध्ये असलेले जे काही कार्बनचे रेणू आहेत त्या शाकाहारी प्राण्यांमध्ये जातात. त्या शाकाहारी प्राण्यांना खाणारे मांसाहारी प्राणी असतात, त्यांच्यामध्ये त्या कार्बनचं अभिसरण होतं. पुन्हा त्या मांसाहारी प्राण्यांकडून सर्वोच्च भक्षकापर्यंत या कार्बनची साखळी चालू असते. त्या सर्वोच्च भक्षकांमध्ये हे कार्बन त्यांच्या शरीरामध्ये जातात आणि शेवटी मग त्यांच्या मृत्यूनंतर हा जो काही कार्बन असेल तो वेगवेगळ्या रूपामध्ये वातावरणामध्ये सोडला जातो. पुन्हा वातावरणामधला जो काही कार्बन आहे तो कार्बन वेगवेगळ्या उत्पादकाद्वारे वनस्पतींद्वारे वापरला जातो. तर कार्बन चक्रातील प्रमुख प्रक्रिया आपल्याला इथे पाहायच्या आहेत. यामध्ये पहा, पहिली प्रक्रिया म्हणजे प्रकाश संश्लेषणाची आहे. या प्रक्रियेमध्ये काय केले जातं, सूर्यप्रकाश आणि कशाचा वापर करून, सूर्यप्रकाश आणि हरितद्रव्याचा वापर करून आपल्याला ही प्रक्रिया करायची असते. यामध्ये पहा, जे काही कार्बनचे 6 रेणू आहेत त्यांची अभिक्रिया पाण्याच्या 12 रेणू सोबत होते आणि आपल्याला काय मिळतो, ग्लुकोज मिळतो. हा ग्लुकोज एका साखरेच्या रूपामध्ये असतो. ग्लुकोज म्हणजे काय, एक प्रकारे साखर असते. मग त्यापासून आपल्याला प्रत्यक्षपणे ऊर्जा मिळवता येत नाही. मग त्यासाठी आणखी एक प्रक्रिया करावी लागते. मग ही प्रक्रिया खालची, या ग्लुकोजचं कशामध्ये 6 कार्बनच्या रेणूसोबत मायटोकॉन्ड्रियामध्ये, ज्याला आपण तंतुनिका म्हणतो, तंतुनिकेलाच आपण ऊर्जेचं जे काही बँक म्हणतो, ऊर्जेची शाखा म्हणतो. कारण या तंतुनिकेमध्येच या ग्लुकोजचं रूपांतर कार्बनच्या मदतीने ऊर्जेमध्ये केलं जातं आणि या प्रक्रियेदरम्यान पाण्याचे 6 रेणू आणि कार्बनचे 6 रेणू हे वातावरणामध्ये सोडले जातात. त्यानंतर आपण पाहूया की कार्बन चक्र ही जी काही क्रिया आहे ती कशा पद्धतीने घडते. तर याची जी काही आकृती आहे ती अशा पद्धतीने तुम्हाला काढावी लागेल. जर तुम्ही आकृती अशा पद्धतीने न काढता त्याला वेगळ्या रूपामध्ये, म्हणजे पहा, सूर्यप्रकाश असेल, सूर्यप्रकाशामध्ये किंवा इथे वातावरणामधील
कार्बन डायऑक्साईड असेल, कारखान्यातील कार्बन डायऑक्साईड असेल, वनस्पती श्वसन करतात, वनस्पतीपासून प्राणी श्वसन करतात, मग प्राण्यापासून जीवाश्म इंधन बनतं, सेंद्रिय अपघटन होतं, सेंद्रिय कार्बन होतो, पाण्यातील शोषण होतं आणि त्यापासून ही जी काही कार्बन अभिसरणाची प्रक्रिया आहे ती अखंडपणे अविरतपणे कार्यरत असते। तर आता आपण पुढच्या भागाकडे वळूया। पुढचा भाग म्हणजे नायट्रोजन चक्र। इथे आपल्याला नायट्रोजन चक्राबद्दलची माहिती लिहायची आहे आणि त्याची आकृती सुद्धा इथे आपल्याला काढायची आहे। तर यामध्ये पहा, हा जो काही नायट्रोजन चक्र आहे तो नायट्रोजन चक्र कशा पद्धतीने काम करतो, तर निसर्गात जैविक आणि अजैविक प्रक्रियातून नायट्रोजन वायूचे वेगळ्या संयुगात घडून येणारे अभिसरण व पुनर्चक्रीकरण म्हणजेच नायट्रोजन चक्र होय। सर्व सजीव नायट्रोजन चक्रात भाग घेतात। प्रथिने आणि न्यूक्लिक आम्ले यांचा नायट्रोजन हा एक महत्त्वाचा घटक आहे। इतर अनेक मूलद्रव्याच्या तुलनेत नायट्रोजन निष्क्रिय आहे व तो सहजासहजी इतर मूल्यांबरोबर संयोग करत नाही। बहुतेक सजीवांना मुक्त स्थितीत नायट्रोजन वापरता येत नाही, त्यासाठी नायट्रोजन चक्रातील महत्त्वाच्या प्रक्रिया। तर ज्या पद्धतीने कार्बनचं अभिसरण आणि त्याचं पुनर्चक्रीकरण केलं जातं तशाच पद्धतीने नायट्रोजनचं सुद्धा केलं जातं। नायट्रोजन हा न्यूक्लिक आम्लांपैकी वेगवेगळ्या मूलद्रव्यांपैकी महत्त्वाचा एक आहे आणि त्यासाठीच हा नायट्रोजन आपण डायरेक्टली म्हणजे प्रत्यक्षपणे वापरू शकत नाही, म्हणून त्या नायट्रोजन चक्रातील महत्त्वाच्या प्रक्रिया आपल्याला इथे पाहायला मिळतात। त्यामध्ये पहा, नायट्रोजनचे स्थिरीकरण असेल, नायट्रोजनचे रूपांतर नायट्रेट व नायट्राइड यांमध्ये करणं, आमोनीकरण करणं म्हणजे सजीवांचे अवशेष उत्सर्जित पदार्थ यांचं विघटन होऊन अमोनिया मुक्त होणं। त्यानंतर नायट्रीकरण म्हणजे काय, तर अमोनियाचे नायट्राइट व नंतर नायट्रेट मध्ये रूपांतर होणे आणि शेवटी विनायट्रीकरण म्हणजे नायट्रोजन मुक्त संयुगाचे नायट्रोजन वायूत रूपांतर होणे। तर अशा पद्धतीने हे वेगवेगळ्या प्रक्रिया करून आपण नायट्रोजनचं जे काही चक्र आहे ते कार्यरत करू शकतो। तर इथे तुम्हाला नायट्रोजन चक्राची आकृती पाहायला मिळेल। त्यानंतर पुढचं चक्र आहे ऑक्सिजन चक्र। या ऑक्सिजन चक्राबद्दलची सुद्धा माहिती आपल्याला पाहायची आहे। यामध्ये पहा, जीवावरणातील ऑक्सिजनचे अभिसरण व त्याचा पुनर्वापर म्हणजेच ऑक्सिजन चक्र होय। या चक्रात देखील जैविक आणि अजैविक असे दोन्ही घटक समाविष्ट असतात। वातावरणात ऑक्सिजनची सातत्याने निर्मिती होते तसेच त्याचा सातत्याने वापरही होत असतो। मग या ऑक्सिजन चक्राची जी काही आकृती आहे ती तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती पाहायला मिळेल। तर इथे आपला जो काही चौथा प्रश्न होता तो संपवतो। आता आपण आपल्या आपल्या पाचव्या प्रश्नाकडे वळूया। पाचवा प्रश्न आहे, विविध जैव भू रासायनिक चक्रांचा समतोल राखण्यासाठी कोणते कोणते प्रयत्न कराल? तर आपला निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आपल्याला अखंडपणे प्रयत्न करायला हवेत आणि ते प्रयत्न म्हणजे काय, आपण त्यासाठी काय काय करायला हवं ते आपण आता पाहू। पहिला मुद्दा म्हणजे आपण काय करू शकतो, वनस्पती वृक्षवल्ली अशी सर्व उत्पादक स्तरांचे संवर्धन करणे, जंगलतोड थांबवणे, झाडांची वनस्पतींची नासधूस झाल्यास परिसंस्थेची जी काही उत्पादकता आहे ती उत्पादकता काय होते, कमी होईल, म्हणून वनस्पतींची काळजी घेणे। तर आपल्या परिसंस्थेचा पहिला आणि महत्त्वाचा घटक म्हणजे जे काही उत्पादक आहेत त्यांची काळजी आपल्याला सर्वात जास्त प्रमाणात घ्यायला हवी, कारण या उत्पादकांवरतीच बाकीचे जे काही पोषण पातळी आहे, बाकीचे ऊर्जा प्रवाह आहेत ते अवलंबून आहेत। त्यानंतर पुढचा मुद्दा पहा, परिसंस्थेचा नैसर्गिक समतोल राखण्यासाठी अन्न साखळ्या टिकवणे आवश्यक आहे। त्यासाठी प्राण्यांची शिकार करणे, त्यांना त्रास देणे व त्यांच्या अवयवांच्या चोरट्या पद्धतीने व्यापार करणे हे पूर्णपणे बंद करणं। तर मानव हा इतका हवरा किंवा स्वतःच्या गरजा भागवणारा स्वार्थी प्राणी आहे असं म्हणायला हवं, कारण निसर्गामध्ये प्रत्येक प्राणी आपापली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडतो। तर मानव हा आपला हाव भागवण्यासाठी, आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी काय करतो, निसर्गामध्ये उपलब्ध असलेल्या दुर्मिळ अशा प्राण्यांची तो शिकार करतो, त्यांच्या अवयवांची तस्करी करतो आणि त्याचाच परिणाम आपल्याला परिसंस्थेवरती पाहायला मिळतो। तिसरा मुद्दा, कोणत्याही सबबीखाली सर्वोच्च भक्षक मारणे अयोग्य आहे। अशा शिकारीमुळे प्राणी जाती अस्तंगत होतील, तसेच शिकारी प्राण्यांच्या नैसर्गिक लोकसंख्येवर काय राहणार नाही, बंधन राहणार नाही। सर्वोच्च भक्षकांचा संहार केल्यास निसर्गातील अन्न साखळीतील अंतरक्रिया योग्य पद्धतीने चालणार नाही। तर आपल्याला जर ही निसर्गातली जी काही अंतरक्रिया आहेत, अन्न साखळी आहेत त्या जर योग्य पद्धतीने चालवायचे असतील तर त्यासाठी आपल्याला कुठल्याही प्राण्यांची शिकार करायला नाही पाहिजे, त्यांची पोषण पातळी बिघडेल अशा पद्धतीचं वर्तन
न करायला हवं. तशाच पद्धतीने चौथा मुद्दा पहा, प्रदूषण, जंगलतोड, अति प्रमाणातील बांधकामे, नैसर्गिक साधन संपत्तीचा बेसुमार वापर अशा मानव निर्मित घडामोडींना तात्काळ अटकाव घालायला हवा. आणि जर आपण असं केलं तरच आपल्या ज्या काही जैव भू रासायनिक चक्र आहेत ते व्यवस्थितपणे कार्य करतील आणि आपल्या पर्यावरणाचं जे काही संतुलन आहे ते व्यवस्थितपणे कार्यरत असेल. आणि जर ते बिघडलं तर त्याचे परिणाम आपल्याला सांगायची गरज नाही, कारण पर्यावरणाने जर आपल्याला धडा शिकवायचा ठरवला तर तो किती महागात पडतो हे आपल्याला अनुभव आलेलाच आहे. त्यानंतर आता आपण 6व्या प्रश्नाकडे वळूया. 6वा प्रश्न आहे, अन्न साखळी व अन्न जाळे यांच्यामधील अंतरसंबंध आपल्याला सविस्तरपणे स्पष्ट करायचा आहे. तर यामध्ये पहा, प्रत्येक परिसंस्थेमध्ये उत्पादक, भक्षक आणि मृतपोषजोवी यांच्यामध्ये कायमच काय अंतरक्रिया सुरू असतात. या अंतरक्रियेच्या क्रमालाच अन्न साखळी म्हणतात. प्रत्येक साखळीत उत्पादक, प्राथमिक भक्षक, द्वितीयक भक्षक, तृतीयक भक्षक अशा 4 वा 5 हून अधिक कडे असतात. अन्न साखळ्या परस्परांशी जोडल्या गेल्या की त्यांचे अन्न जाळे तयार होते. उदाहरणामध्ये पहा, किडे प्राथमिक भक्षक, गवत उत्पादक कुरडतात, बेडूक द्वितीयक भक्षक आहे जो की किडे खातो, साप बेडकाला खातो. ही सरळ अन्न साखळी आहे. किडे चिमणी देखील खाते, चिमणीला घुबड मारतो, घुबड सापही मारून खातो. सर्वोच्च भक्षक ससाना चिमणीला, सापाला, बेडकाला कोणालाही अन्नासाठी मारतो. अशा रीतीने छोट्या अन्न साखळ्या एकमेकांच्या जोडल्या जाऊन अन्न जाळे निर्माण होते. तर अन्न साखळी ही साधी आणि सरळ असते. त्यामध्ये एकाच प्रकारच्या काय असतात, बरेचसे भक्षक आपल्याला पाहायला मिळतात. पण जर अन्नजाळीचा आपण विचार केला तर परस्परांवर अवलंबून असणारे बरेचसे प्राणी, बरेचसे भक्षक आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यालाच आपण अन्नजाळी म्हणतो. त्यानंतर आपण आता पुढचा प्रश्न पाहूया. तो म्हणजे काय, तर जैव भू रासायनिक चक्र व त्यांचे प्रकार सांगून महत्व स्पष्ट करा. तर जैव भू रासायनिक चक्र म्हणजे काय? जैव म्हणजेच सजीव आणि भू म्हणजे जमीन. तर जैव भू रासायनिक चक्र म्हणजे पोषण द्रव्याच्या सजीवांकडून माती, पाणी, हवा अशा ठिकाणी होणारा व तिथून पुन्हा सजीवांकडे येणारा चक्रीय प्रवाह म्हणजे जैव भू रासायनिक चक्र. यामध्ये पहा, जैव भू रासायनिक चक्राचे 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे वायुचक्र आणि दुसरा प्रकार म्हणजे अवसादन किंवा भूचक्र. तर यामध्ये पहिल्या प्रकारामध्ये वायूंचं चक्र असतं. कशा पद्धतीने, तर प्रत्येक परिसंस्थेत सौर ऊर्जा वापरून उत्पादक काय करतात, अन्न तयार करतात. त्यावेळी ते जमीन, माती, हवा, पाणी अशा माध्यमातून पोषण द्रव्ये शोषून घेतात. वायुचक्रात अजैविक वायुरूप पोषक द्रव्ये हवेत असतात. तर अवसादन चक्रात ती जमिनीत असतात. या उत्पादकांचा अन्न म्हणून खाणारे भक्षक ही पोषण द्रव्ये स्वतःच्या शरीरात प्रवाहित करतात. तर हे जे काही वायुचक्र आहे किंवा अवसादन भूचक्र आहे हे एकमेकांशी जोडलेलं असतं. यांच्यामध्ये बऱ्याचशा आंतरक्रिया घडतात आणि यामध्ये प्रामुख्याने काय होतं, तर जे काही वेगवेगळी पोषक द्रव्ये आहेत, पोषण द्रव्ये आहेत ते जमीन असेल, वेगवेगळे उत्पादक असतील यांच्याद्वारे शोषली जातात आणि मग ते शोषले गेल्यामुळे अवसादन चक्रात ते जमिनीमध्ये जातात आणि मग त्यांच्या वेगवेगळ्या रूपामध्ये ते आपल्याला पाहायला मिळतात. मग जेव्हा जे काही शाकाहारी प्राणी आहेत, प्राथमिक भक्षक आहेत, ते अन्न ग्रहण करतात, उत्पादकांना खातात, त्यावेळेला ते पोषक द्रव्ये त्या स्वतःच्या शरीरामध्ये ते प्रवाहित करत असतात. त्यानंतर आपण पुढचा भाग पाहू. आता आपण प्रश्न क्रमांक 8 कडे वळूया. आपला 7वा प्रश्न नुकताच संपलेला आहे. तर यामध्ये आपण प्रश्न क्रमांक 8 आहे, खालील प्रश्नांची उत्तरे स्वदोहरावून स्पष्ट करा. तर इथे आपल्याला काही प्रश्न दिले गेले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला उदाहरणासह स्पष्ट करायची आहेत. तर यामध्ये पहिला प्रश्न पहा, वनस्पतींकडून सर्वोच्च भक्षकाकडे ऊर्जेचा प्रवाह जाताना ऊर्जेच्या प्रमाणामध्ये काय फरक पडतो? तर वनस्पतींकडून सर्वोच्च भक्षकाकडे ऊर्जेचा प्रवाह जात असताना त्याच्या प्रमाणामध्ये खूप फरक पडतो, कारण निम्न स्तराकडून सर्वोच्च स्तराकडे ऊर्जा जात असताना त्याचे जे काही ऊर्जेचा प्रवाह असतो तो कमी कमी होत असतो. ऊर्जेचं जे काही प्रमाण असतं ते सुद्धा कमी कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर ते कशा पद्धतीने होतं हे आपण पाहूया. वनस्पतींमध्ये खूप जास्त ऊर्जा असते. सौर ऊर्जेचे रूपांतर करून वनस्पती ही ऊर्जा कार्बोदके आणि प्रथिने या स्वरूपात साठवतात. यातील काही प्राथमिक भक्षक शाकाहारी प्राण्यांकडे संक्रमित होते, त्यावेळी या ऊर्जेचे प्रमाण कमी होते. प्राथमिक भक्षकांकडून द्वितीयक आणि नंतर तृतीय भक्षकांकडे ऊर्जेचे संक्रमण होत असताना ऊर्जा प्रमाण कमी कमी होत जाते. ही ऊर्जा एका पोषण पातळीतून दुसऱ्या पोषण पातळीत जाताना उष्णतेच्या स्वरूपात बाहेर टाकली जाते.
तर पहा, बऱ्याच वेळेला वनस्पतींमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये ऊर्जा असते, कारण ते उत्पादक असतात, ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात. मग सौर ऊर्जेचं रूपांतर करून ही वनस्पती काय करतात, ऊर्जेच्या मदतीने कार्बोदके, प्रथिने या स्वरूपामध्ये त्यांची ऊर्जा साठवतात. मग यातील प्राथमिक भक्षक किंवा शाकाहारी प्राण्यांकडे ती ऊर्जा संक्रमित होते. मग ते त्यावेळेला ऊर्जेचं थोडं प्रमाण कमी होतं. मग प्राथमिक भक्षकांकडून ती ऊर्जा द्वितीयक आणि नंतर तृतीयक भक्षकांकडे संक्रमण होतं. मग त्यावेळेला सुद्धा ऊर्जेचं जे काही प्रमाण असतं ते कमी कमी होत जातं. ही ऊर्जा एका पोषण पातळीतून दुसऱ्या पोषण पातळीत जाताना उष्णतेच्या स्वरूपात बाहेर टाकली जाते. सर्वोच्च भक्षकाकडे सर्वात कमी ऊर्जा पोहोचते, कारण त्याच्यामध्ये निम्न स्तरापासून सर्वोच्च स्तरापर्यंत जात असताना बऱ्याचशा पोषण पातळ्यांना पार करावं लागतं. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, परिसंस्थेमधील ऊर्जा प्रवाह आणि पोषक द्रव्यांचा प्रवाह यात काय फरक असतो आणि का? तर ऊर्जा प्रवाह आणि पोषण द्रव्यांचा जो काही प्रवाह आहे हा वेगवेगळे आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही खरंच गफलत करून घेऊ नका, यांच्यामध्ये फार मोठा फरक असतो. काय फरक आहे तो, तर आता आपण समजून घेऊ. परिसंस्थेत ऊर्जा प्रवाहाची वाहतूक ही एकेरी असते, तर पोषक द्रव्याची वाहतूक ही चक्राकार असते. परिसंस्थेत सर्व ऊर्जा उत्पादकते विविध भक्षक पातळीतून पुढे पुढे संक्रमित होते, ती परत सुरुवातीच्या पातळीकडे येत नाही. तर पोषक द्रव्ये उत्पादकाकडून प्राथमिक भक्षक आणि तेथून पुढच्या भक्षक पातळ्यात संक्रमित होते. मात्र विघटक सजीव पोषण द्रव्यांना चक्राकार स्वरूपात पुन्हा उपलब्ध करून देतात. परिसंस्थेमधली जी काही सौर ऊर्जा आहे ती विनियोग्य न होता ती वातावरणात फेकली जाते, परंतु पोषक द्रव्ये परिसंस्थेतून नष्ट होत नाहीत. तर जी काही ऊर्जा असते परिसंस्थेमध्ये ती ऊर्जा काय केली जाते, एका पातळीकडून दुसऱ्या पातळीकडे स्थानांतरित होते. त्याचं काय केलं जातं, रूपांतरण किंवा वेगवेगळ्या रूपामध्ये ती ऊर्जा परिसंस्थेमध्ये म्हणजे एकाच वेळेने जाते. जर ती ऊर्जा सूर्याकडून आली असेल तर ती सूर्याकडे परत जात नाही, तर ती एकेरी प्रवाह झाला. आणि जर आपण पोषण द्रव्याचा विचार केला तर त्यामध्ये पहा, जे काही पोषण द्रव्ये असतात त्या पोषण द्रव्यामध्ये ही पोषण द्रव्ये एका पोषण पातळीकडून दुसऱ्या पोषण पातळीकडे जातात, तिसऱ्या पोषण पातळीकडे जातात. पुन्हा यांचा जो काही प्रवाह असतो तो सातत्याने चालूच असतो. यामुळे परिसंस्थेमध्ये जे काही ऊर्जेचा प्रवाह असतो तो ऊर्जा प्रवाह एकेरी असतो, तर पोषण द्रव्याचा जो काही प्रवाह आहे तो मात्र आपल्याला चक्राकार रूपाने पाहायला मिळतो. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपला जो काही परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह हा पाठाचा स्वाध्याय होता तो संपतो. जर तुम्हाला या बाबतीत काही अडचणी असतील तर नक्की कमेंट करून सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या प्रतिक्रिया द्या, मला आवडतील तुमच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला. त्याच पद्धतीने जर तुम्हाला या पाठाच्या बाबतीमध्ये जर तुम्हाला पर्सनली प्रश्न विचारायचे असतील तर त्यासाठी तुम्ही आमचे वेगवेगळे सोशल मीडिया अकाउंट्सला जॉईन करू शकता. त्याच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. तशाच पद्धतीने जर तुम्हाला या पाठाचे जे काही वेगवेगळे लेक्चर्स आहेत किंवा यापूर्वीच्या पाठाचे लेक्चर्स पाहायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या फोल्डरमध्ये जावे लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळतील. तर ते तुम्ही पहा, व्यवस्थितपणे समजून घ्या, व्यवस्थितपणे अभ्यास करा, काळजी घ्या. लवकरच भेटूया पुढच्या पाठामध्ये. तोपर्यंत बाय.